नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपल्या बैलगाडा क्षेत्रासाठी एक सकाळीच खूप धक्कादायक बातमी आली. सकाळीच टीव्ही लावल्याबरोबर टीव्हीला बातमी होती, की आपल्या सर्वांचे लाडके आणि मथुर बैलाचे मालक आणि ज्या माणसाला आता बैलगाडा क्षेत्रामध्ये एक राजा माणूस, एक दिलदार माणूस म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांचा बैलगाडा क्षेत्रातील जे वादविवाद आहेत किंवा जी काही भांडणं होण्याचे प्रकार आहेत, त्याला विरोध करून सर्वांनी कसं खेळीमेळीच्या वातावरण आपलं बैलगाडी क्षेत्र पुढे नेलं पाहिजे, याचा ते प्रयत्न करतायत आणि त्याचा कुठेतरी ते आदर्श घालून देत आहेत. असे मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील यांच्यावर आज गोळीबार झाल्याची सकाळी बातमी आली. आणि मित्रांनो, ही खूप धक्कादायक बातमी होती. राहुलदादा पाटील म्हटलं की आपल्याला एक असा रॉयल माणूस आणि मैदानामध्ये त्यांचा रुबाब आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. खूप रॉयल माणूस आहे आणि तितकाच दिलदार माणूस आहे. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं हे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. आणि हा गोळीबार त्यांच्यावर एका राजकीय वादातून झाल्याची बातमी आहे. आता तो राजकीय वाद कोणता आहे, काय आहे, याच्यावर आपण बोलू इच्छित नाही. कारण का तो त्यांचा पर्सनल विषय आहे. परंतु एक बैलगाडा प्रेमी म्हणून, एक मथुर प्रेमी म्हणून आपण राहुलदादांच्या कायम सोबत असू. कारण का आपण सर्व बैलगाडा क्षेत्राशी जोडलेली माणसं आहोत आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जर कुठली गोष्ट होत असेल, तर आपण एकमेकांच्या सोबत राहिलंच पाहिजे. बाकी इतर ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांच्या पर्सनल गोष्टी असतील. अशी बातमी होती की राहुलदादांच्या या गोळीबारामध्ये त्यांच्या एक गोळी लागली होती आणि त्याच्यावर आता यशस्वी शस्त्रक्रिया करून ती गोळी बाहेर काढण्यात आलेली आहे आणि आता राहुलदादांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. मागे सुद्धा एकदा राहुलदादांवर गोळीबार झाला होता. ते प्रकरण झाल्याच्या नंतर आता दुसऱ्यांदा हा गोळीबार झालाय. आता हे त्यांच्या वैयक्तिक लाईफचा भाग आहे. परंतु आपण एक मथुर प्रेमी म्हणून आणि बैलगाडा प्रेमी म्हणून आपण नक्की अशी आशा करूया, की राहुलदादा लवकर ह्याच्यातून बाहेर येतील आणि पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये, त्याच रुबाबामध्ये आपल्याला बिंजोडच्या मैदानामध्ये दिसतील, आपल्या छकडीच्या शर्यतीमध्ये दिसतील. पण यातून ईश्वरचरणी प्रार्थना करूया, की राहुलदादांना लवकर बरं वाटो आणि पुन्हा एकदा त्याच जोशांमध्ये राहुलदादा आम्हाला मैदानावर दिसो. धन्यवाद.